theorem for any angles C and D, cos C minus cos D equal to -2 sin C plus D upon 2 into sin C minus D upon 2 if C is greater than D, and equal to 2 sin C plus D upon 2 into sin D minus C upon 2 if D is greater than C. तर ह्या फॉर्म्युलाने काय म्हणतात, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. तर इथे ह्या दोन कोसाइन फंक्शनचं सबट्रॅक्शन आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते प्रॉडक्ट मध्ये आहे साइन फंक्शन मध्ये. इथे आपण प्रूफ लिहू. इफ A and B are two angles, if A and B are the measures of two angles, then from addition formula we know that cos A minus A plus B, cos A plus B equal to cos A cos B minus sin A sin B. ह्याला इक्वेशन फर्स्ट धरू आपण. cos A minus B equal to cos A into cos B plus sin A into sin B इक्वेशन सेकंड. तर समीकरण 1 आणि समीकरण 2 धरू. आता इथे आपल्याला C मायनस डी करायचे. C मायनस डी इथे सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. 1 मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्टिंग 1 मायनस 2. मग आता RHS साईड आधी LHS साईड आधी मायनस करून घेऊन मग RHS साईड मायनस करू. मग cos A प्लस B मायनस cos A मायनस B इक्वल टू cos A cos B मायनस sin A sin B. तर मायनस करायचे, सबट्रॅक्ट करायचे. मायनस cos A cos B, ते हे आपण कंसात घेऊ. cos A cos B प्लस sin A sin B. आता ह्या सगळ्या टर्म्स कंसाच्या बाहेर घेऊ. cos A cos B मायनस sin A sin B मायनस cos A cos B. आता इथे पॉझिटिव्ह आहे आणि कंसाच्या बाहेर निगेटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर इक्वल टू निगेटिव्ह नंबर. मग यातली साईन चेंज होईल, पॉझिटिव्हची निगेटिव्ह होणार. साइन A इंटू साइन B. आता इथे कोणत्या टर्म्स कट होतात ते बघायचे आपल्याला. तर cos A cos B पॉझिटिव्ह आहे आणि म्हणजे इथे प्लस साईन आहे. साईन नाही म्हणजे प्लस धरायचे. आणि cos A cos B ही मायनस आहे. म्हणजे cos A cos B मायनस cos A cos B इक्वल टू 0. मग ह्या दोन टर्म्स कट होतील. निगेटिव्ह साईन A साईन B, निगेटिव्ह साईन A साईन B यांच्या दोन्हींचे ॲडिशन आणि साईन निगेटिव्ह. 2 साईन A इंटू साईन B. cos A प्लस B मायनस cos A मायनस B equal to negative 2 sin A sin B. Now put C equal to A plus B and D equal to A minus B. C equal to A plus B and D equal to A minus B. Therefore C plus D equal to A plus B plus A minus B. A plus B plus A minus B equal to 2A. 2A इथे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, मग इथे कट होतील. B मायनस B इक्वल टू 0. A प्लस A इक्वल टू 2A. C प्लस D इक्वल टू 2A. देअरफॉर A इक्वल टू C प्लस D डिवाइडेड बाय 2. आता काय करायचंय, C प्लस D घेतले. आता आपल्याला C मायनस D घ्यायचे. देअरफॉर C मायनस D इक्वल टू A प्लस B मायनस A मायनस B इक्वल टू A प्लस B minus A plus B equal to 2B. A minus A equal to 0. B plus B equal to 2B. C minus D equal to 2B. Therefore B equal to C minus D upon 2. आता इथे हे इक्वेशन आले, ह्याला आपण इक्वेशन 3 म्हणू. नाउ पुट इन इक्वेशन 3 A plus B equal to C, A minus B equal to D and A equal to C plus D upon 2 and B equal to C minus D upon 2. म्हणजे cos C minus cos D equal to minus or negative 2 sin C plus D upon 2 and sin C minus D upon 2, and it is equal to RHS side of this theorem. Cos A plus B. A plus B is C. Cos C minus cos A minus B means D equal to negative 2 sin A C plus D divided by 2 into sin B C minus D divided by 2 equal to 2 sin C plus D divided by 2 into sin D minus C divided by 2
बिकॉज साईन निगेटिव्ह थिटा इक्वल टू निगेटिव्ह साईन थिटा. तर ह्या फॉर्म्युलाला काय म्हणायचं, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. इथे 2 कोसाईन फंक्शन घेतलेले आहेत अँगलचे, त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे आणि त्याचं आन्सर हे साईन फंक्शन मध्ये आणि तिथे इथे कोणती ऑपरेशन आहे, इथे प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. दिस फॅक्टरायझेशन फॉर्म्युला एक्सप्रेस द डिफरन्स ऑफ कोसाइन फंक्शन. इथे डिफरन्स घेतलाय म्हणजे सबट्रॅक्शन आहे, डिफरन्स ऑफ कोसाइन फंक्शन्स आणि ह्याचा आन्सर काय, ॲज अ प्रॉडक्ट ऑफ साइन्स. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ साइन्स फंक्शन.